नमस्कार मंडळी, मी जीवन बोपी जीवन हरिग्राम चॅनलवरती तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण आलेले आहे आपल्याच गावामध्ये हरिग्रामची पाटी बघण्यासाठी। आणि मित्रांनो, पाटीचा कुठपर्यंत काम झालेलं आहे तो देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आपल्या सोबत आपल्या गावातील दोन लहान मुलं सुद्धा आलेली आहेत बघा। ही दोन मुलं आहेत। अजून तुम्हाला दाखवतो मित्रांनो, या आपले पाटी काकांचे सुद्धा इथेशी बैल वगैरे आहेत, ते देखील तुम्हाला पाहतो। त्यांचा वाडा आहे इकडे बघा मित्रांनो, हा त्यांचा वाडा आहे। इकडे वाड्यावरती राहतात ते। तुम्हाला त्यांची बैल वगैरे दाखवतो आणि गाय वगैरे दाखवतो। मित्रांनो, प्रत्येक घरोघरी गाय पाळलीच पाहिजे, कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण गायीला 33 देव मानलं जातो, कारण की गायीमध्ये 33 कोटी देव असतात। तर मित्रांनो, चला तर जाऊया आपण। दाखवतो तुम्हाला गाय कोणती आहे बघा। पाठीमागे तुम्हाला दिसत असतील काका आणि त्यांची गाय। आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्यामधून मी व्हिडिओ दाखवणार आहे, कोण कोण आलेला आहे कोण कोण आपल्या सोबत। आपला अभिषेक भाई सुद्धा आलेला आहे, नवीन ब्लॉगर हरिग्राम गावचा। त्यांनी सुद्धा युट्यूब चॅनल चालू केलेला आहे, दाखवतो तुम्हाला। हे अभिषेक म्हात्रे हरिग्राम गावचा नवीनच चॅनल युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे। नवीन वर्षामध्ये तुम्हाला याच्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला भेटतील चांगल्या चांगल्या। चॅनलचं नाव काय असणार आहे आपल्या? अभि म्हात्रे हरिग्राम। ठीक आहे। इकडे बघा मित्रांनो, काका आहे ते, त्यांची ते गाय आहे। कधी घेतलेली आहे गाय? गायचं नाव काय आपल्या? काय ठेवलंय? लक्ष्मी। लक्ष्मी नाव ठेवलंय बघा। बघा मित्रांनो, ही समोर तुम्हाला दिसत असेल लक्ष्मी आहे, आणि पाठीमागे तुम्हाला दिसत असेल बांडी गाय। मित्रांनो बघा, हिला एक वासरू सुद्धा झालेलं आहे, दाखवतो बघा तुम्हाला। या पुढे बघा मित्रांनो, तुम्हाला समोर वासरू पाहायला भेटतो बघा। मस्त गोंडस पिल्लू आहे बघा गाईचा, छोटासा पिल्लू आहे। आणि इकडे बांडी गाय आहे त्यांची। हा बघा पिल्लू मस्त आहे की, गोंडस पिल्लू मस्त आहे बघा। मित्रांनो बघा, चांगला गोंडस गायचा पिल्लू आहे। भविष्यात हा मित्रांनो पळू शकते नक्कीच। ही गाय आहे, गायचा पिल्लू। अरे पळाशील ना तू? शर्ती घालशील ना शर्ती? बघा कसा बघतो, मोठा हो ना शर्ती घ्याल आणि बक्षीस जिंक पक्या काय। बघा मित्रांनो, आपली गावातील अजून पोरं भेटले बघा। हे पण चाललेलं आहे शर्तीचा अड्डा बघायला। काम कुठपर्यंत झाले कुठपर्यंत? भाई लोक किती काम झाले आपल्या शर्तीच्या अड्ड्याचा? झाले का बहुतेक? चला आता मित्रांनो जाऊया शर्तीच्या अड्ड्यामध्ये, तिथे गेले की भेटूया तुम्हाला। सायकल घे। मला आता मयंक भाई आपल्याला भेटलेले आहे, गाडीवर आपण चाललेलो आहे चला अड्ड्यामध्ये। पाठीमध्ये तुम्हाला पाठी दिसत असेल, हरिग्रामची नवीनच तयार केलेली आहे। खूप सारे चेंजेस झालेले आहे मित्रांनो पाठीमध्ये। पलाम पण मित्रांनो लांब केलेला आहे। इकडे शर्यत लागलेले पुढे मित्रांनो, तिकडे आहे ना त्या साईडला आपल्या जोडे सोडतात तिकडचा भाग आहे बघा। मस्त आहे की पाठी झालेल्या, खूप सारा चेंजेस आहे मित्रांनो बघा। हा आहे पुढचा भाग, धाग्यावाला भाग। आणि इकडे जोड्या सोडताना तिकडचा भाग आहे बघा। तिकडे केवाले गावातील पण मित्रमंडळी आलेली आहे बघा, शेकडा घेऊन आलेला। बहुतेक करून मला तर वाटतं फेरा मारतील भाई। का फेरा मारायला का बघा, फेरा मारायला आलेले आहेत बघा। जाऊया तिकडे पाठीमागच्या साईडला, मस्त तयार झालेले बघा। मित्रांनो तुम्हाला माती पण पाहू शकता, एकदम सॉफ्ट आहे नवीनच। हा मित्रांनो, इकडून आहे ना तुम्ही जोड्या वगैरे घेऊन येऊ शकतात या साईडून। आता तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ
मित्रांनो बघा आता फेरा मारायला आणलेला आहे केवाले गावातील बैल आहे, पाहू शकता तुम्ही. चला हे बघा मित्रमंडळी किती आले, भरपूर सारी मित्रमंडळी आलेली आहे आज हरग्रामच्या अड्ड्यामध्ये. बघा आपला मित्र सुद्धा आलेला आहे, ज्ञानेश्वर भाई गायकर आणि समाधान आपला आहे मित्र, वर्गमित्र. मित्रांनो बघा आता पब्लिक गेलेली आपली आणि निक्या भाई सुद्धा आलेला आहे. बघा फेरा मारायला बैलांना घेऊन गेलेले आहेत मित्रांनो. छकडा वगैरे आता तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे झुपला जातो कसा नाही. भरपूर सारी मित्रांनो मंडळी आलेली आहेत केवाले गावातील. हा मित्र आहे आणि इकडे मित्रांनो बघा आपले काका सुद्धा आलेले आहेत केवाले गावातील. समाधान आपले मित्र आहे ना, त्यांचे पप्पा आहेत आणि इकडे मामा आहे आणि हा एक समाधानचा मुलगा आहे का मित्रांनो. बघा हा समोर तुम्हाला मुलगा दिसत असेल ना, समाधान गायकरचा मुलगा आहे. बाबा सोबत आलेला, आजोबांसोबत. बघा या वयापासूनच मित्रांनो बैलगाडी शर्तीचा नाद लागलेला आहे. समाधान भाई याचं नाव काय आपल्या याचा बघा मित्रांनो, समोर तुम्हाला दिसत असेल शाहीर बैल आहे. याच्या सोबत कुठला बैल टाकणार आहे आज? ज्ञानेश्वर भाई सुद्धा आपला बघा बैल झुपाची मदत करीत आहे. बघा ही सर्व मित्र मंडळी. याला आता झोपून घेऊ आपण. बघा याला आता समाधान याचं नाव काय मित्रांनो? सुंदर. दोन बैल आहेत मित्रांनो, महादेवाची नंदी. झोपून घेऊ, नंतर तुम्हाला दाखवतो फेरा मित्रांनो थोड्या वेळात. जेव्हा मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये होता मासा पकडायला गेलतो ना आपण नदीवरती, मित्रांनो आता जोडी घेऊन चाललेले आपण वरती सोडायला. बघा सर्व मित्रमंडळी चाललेले आहेत वरती. बघा इकडे मित्रमंडळी अजून आलेले आहेत. बघा इकडे बसलेत मस्त की रिलॅक्स मध्ये. इकडे जोडी घेऊन गेलेले आहेत. आयोजक आलेले आहेत, त्यांच्याशी पण संवाद साधणार आहे मित्रांनो. ते थोडे दोन शब्द आपल्याला सांगतील, त्यांना विचारू आपण. याच्यामध्ये अजून काय चेंज होईल का नाही त्याबद्दल पाठीचा, आणि शर्ती कधी चालू होतील ते देखील विचारणार आहे मी. बघू जर माहिती भेटली तर तुम्हाला सांगतो मित्रांनो. बघा आपले हरिग्राम गावातील पंच आयोजक आलेले आहेत. बघा दोन्ही पंच मित्रांनो आज हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये उपस्थित आहेत. का मामा आज आपण हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये आहो. हरिग्रामच्या पाठीमध्ये अजून काय चेंजेस होणार आहे का? चेंजेस अजून मागे पलून वाढवायचंय आणि पुढे पण वाढवायचंय. वाढवायचंय का? हो. आणि जेलवर्षी असा क्रॉस होता तो काही ठेवलेलाच नाही. जेलवर्षाचा क्रॉस आहे ना तो अजिबात काढून टाकला आणि भरपूर यंदा पण खर्च केलाय. आणि आपला अड्डा किती तारखेपर्यंत चालू होईल अंदाज? तारीख आता बघू, आता तारीख अजून नक्की नाही, पण तारीख काढणार आहेत का तारखेची काढायची बेतात आहेत. तारीख अजून नक्की ठरवली नाही का आज उद्या असं नक्की ठरलेलं नाही. मित्रांनो आपण पाठीमागे पाहिले असेल तिथे असा टेप होता, तो टेप पूर्ण खोदून मित्रांनो आपले आयोजकांनी काढलेला आहे.
कारण की बरेचसे मित्रमंडळी बोलले होते की उंच आहे पाठी क्रॉस आहे. मधल्या भागामध्ये. त्याच्यामुळे ते काय तर या वर्षी मित्रांनो आमच्या हरिग्राम गावातील सर्व मंडळींनी खूप सारी मेहनत घेऊन पाठीमध्ये बदल केलेला आहे आणि अजून थोडासा चेंजेस करणार आहेत, ते तुम्हाला पाहायला भेटेल पुढे. आणि मित्रांनो तुम्ही नक्कीच हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये शर्यत केलेला या. चांगला अड्डा तयार करून दिलेला आहे तुम्हाला आमच्या आयोजकांनी आणि यावर्षी भरपूर खर्च केलेला आहे आणि अजून चेंजेस करतील मित्रांनो. चला थँक्यू, धन्यवाद. चला आता मित्रांनो पाठीची पाहणी करायला गेलेले, कशी पाठी झाली कशी नाही ते पाहून येतील. आपण पण गेलो होतो मित्रांनो, त्यांच्याशी काकांसोबत 2 शब्द बोललेले आहे मित्रांनो. काका बोलले देखील आहेत की थोडंसं अजून चेंजेस करू आपण, लेवलशीर पाठी पाहायला भेटेल तुम्हाला हे हरिग्रामची. मित्रांनो आता आपण इकडे फेरा मारायसाठी आणलेला आहे बघा. मित्रांनो तुम्हाला हायटेड बैल दिसत असेल ना, हा समोरचा शाहीर बैल आहे आणि तिकडे व्हाईट बैल आहे ना, तो राजा बैल आहे, बालूमामांचा बैल, बालू गायकर यांचा. आता फेरा होईल सुंदर बघा. फेरे मारण्यासाठी बघा मित्रमंडळी किती आलेले बैल जुपण्यासाठी. मित्रांनो बघा आता मन्या बैलाला आपण झोपून घेत आहे बघा इथेशी समोर बघा. हा एक बैल आहे मित्रांनो. तुम्हाला समोर दिसत असेल केवाली गावातील बघा कमी वयामध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव कमवलेला ड्रायव्हर तुम्ही पाहू शकतात, हितेश पालकर. खूप साऱ्या शर्ती मित्रांनो या मित्रांनी आखलेल्या आहेत. बरेचशा गाड्या या मैदानामध्ये विजयी सुद्धा घेतलेल्या आहेत, गुलाल. त्याच्याशी पण संवाद साधणार आहे आपण. थोड्या दिवसात तुम्हाला त्याची पण मुलाखत येईल आपल्या चॅनल वरती, ड्रायव्हरांची सुद्धा. हो का ड्रायव्हर धरण. बघा मित्रांनो सर्व मित्रमंडळी केवाली गावातील आज भरपूर मंडळी आले हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये. तिकडे पण मित्रमंडळी पाहू शकतात, इकडे पण भरपूर आहे. नरेश पवार सुद्धा आलेला आहे केवाली गावचा, समाधान. आणि इकडे बघा समोर तुम्हाला आपला हरिग्राम गावचा जागवार आलेला बघा. बघा आवाज बघा भाईचा, वाघाचा. मित्रांनो बघा समोर तुम्हाला बैला दिसत असेल केवाले गावातील बघा मस्त की बैला आहेत. आता सुंदर फेरा होणार आहे, तुम्हाला पाहायला भेटणार आहे बघा. इथे बैला मित्रांनो झोपून गेले आहेत बघा, तयारी करीत आहेत. समोर तुम्हाला दिसत असेल येथेच भाई सुद्धा तयारी करीत आहे. समोर हरिग्राम गावातील फेमस ड्रायव्हर नेरे दुंद्रे विभागातील मित्रांनो यंग ड्रायव्हर तुम्ही पाहू शकतायत. कमी कालामध्ये नाव कमवलं आहे मित्रांनो या ड्रायव्हरनी, हितेश. मित्रांनो इकडे संदेश भाई सुद्धा आलेला आहे आज. यांची मुला संदेश माले. संदेश माले आपल्याला भेटला होता मित्रांनो उसाटणे अड्ड्यामध्ये. आणि मित्रांनो तुम्हाला रेडगर गावातील बैल नदीमध्ये अटकला होता ना, यो भाई गेला होता बैल काढण्यासाठी मित्रांनो. भरपूर पाणी होता मित्रांनो. कुठला बैल होता तो, काय नाव होता बैलाचा? झुलू बैल मित्रांनो. मित्रांनो या झुलू बैलाची व्हिडिओ आहे ना खूप फेमस झाली होती. संदेशच भाई गेला होता मित्रांनो काढण्यासाठी. आणि इकडे मित्रांनो आपले गणपत दादा यांचे भाऊ आहेत, छोटे भाऊ बारके दादा समोर पाहू शकतात. गाडी हाकलणार आहे आज या अड्ड्यामध्ये बघा.
चला तयारी वगैरे झालेली आहे. आता मित्रांनो जाऊया आपण जोडे सोडतो तिकडे. बघा इकडे खूप सारी मंडळी चाललेली आहे वरच्या साईडला. सर्व मंडळी चाललेली आहे बघा. चला मित्रांनो आपण पण जामसे कम आहेत ना मित्रांनो या पाठीवरती. आज तरी पण 5-6 फेरे झाले असतील 1 तासामध्ये. कारण की काय माहित का मित्रांनो, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी मी मित्रांनो आज आलेलो आहे हरिग्रामच्या पाठीवरती. फेरं दाखवण्यासाठी तुम्हाला फेरं कोणतं होणार आहे या अड्ड्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या चॅनलवरती. नक्कीच पहा तुम्ही. बघा मित्रांनो पुढे तुम्हाला जोड्या जात बघा. जयवंत पालकर आलेला आहे बघा. समोर तुम्हाला दिसत असेल जयवंत आणि इकडे अक्षय. मित्रांनो आता आपण फेरा मारण्यासाठी आलेले आहे बघा. सावकार आणि मान्या बैलाला घेऊन आलेले आहे. मित्रांनो पाठीमागे तुम्हाला बैल दिसत असेल. माने आणि सावकार बैल आहे. आता फेरा होणार आहे मित्रांनो. तुम्हाला पाहायला भेटणार आहे मस्त आहे की फेरा. नक्कीच पहा तुम्ही.